मित्रांनो, ग्रो अप इन्स्टिट्यूटमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. तर आत्तापर्यंत आपण मोमेंट ऑफ इनर्शिया या टॉपिकमध्ये आय सेक्शन, टी सेक्शन, अँगल सेक्शन, सी सेक्शन असे काही टॉपिक बघितले. त्याच्या आधी आपण काही बेसिक पार्ट सुद्धा बघितले होते, रेक्टँगल, सर्कल एक्सेट्रा, बरोबर. तर आता त्याच्यामध्ये अजून काही काही चेंजेस होऊ शकतात, म्हणजे की शेपमध्ये थोडाफार बदल करते आणि एक नवीन डायग्राम अशा प्रकारची तयार केली जाते. आता बघा, हा जो क्वेश्चन आहे बघा, तर हा क्वेश्चन भरपूर जण वाटत असतात की टी सेक्शन सारखा आहे किंवा काही जण वाटत असेल आय सेक्शन सारखा आहे. परंतु लक्षात ठेवा की आपला इथं टी जो आहे इथपर्यंतच, याच्यामध्ये त्यांनी अजून एक रेक्टेंगल आहे ऍड केलेला आहे याच्यामध्ये, आणि आय सेक्शन साठी इकडे सरकलेलं नाहीये. म्हणजे ना टी सेक्शन आहे ना आय सेक्शन आहे. परंतु याच्यामध्ये तुम्हाला कोणती डायग्राम दिसते, तर फक्त आणि फक्त रेक्टँगल शेप इथं दिसत असेल. याचा अर्थ काय की आपण ज्या प्रकारे टी सेक्शन, ज्या प्रकारे आय सेक्शन, ज्या प्रकारे सी सेक्शन, अँगल सेक्शन आपण जे सॉल्व्ह केले होते, त्याच टाईपने त्याच फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. फक्त एक्स्ट्रामध्ये हा पार्ट आलेला होता, त्यामुळे भरपूर जण कन्फ्यूज झाले होते, भरपूर स्टुडंट याच्यामध्ये कन्फ्यूज झाले ज्यावेळेस हा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेला. चला आपण बघूया कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर आपला रूल काय, सगळ्यात पहिले की जेवढे की तुम्हाला इथे शेप दिसत असतील डायग्राम मध्ये, त्याला पहिले नंबरिंग करून घ्यायची आणि त्याला कंप्लीट करायचं. जिथं कुठं तुम्हाला रिकामी जागा दिसेल त्याला क्लोज करून टाकायचं. तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला इथं असं हॉरिझॉन्टल एकदा जोडून घ्यावं लागेल. म्हणजे हा आपला फर्स्ट रेक्टँगल तयार झाला. त्याच्यानंतर हा जो आहे हा सेकंड नंबरचा, आणि परत इथं आपण असं हॉरिझॉन्टल जोडून घेऊ हा झाला 3 नंबरचा. तर आपल्याकडे असे 3 रेक्टँगल आहे. 3 रेक्टँगल आपण लिहून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला त्याचे डायमेन्शन माहिती पाहिजे. हॉरिझॉन्टल डायमेन्शनला बी म्हणतो, व्हर्टिकल डायमेन्शनला डी म्हणतो. तर हा बघा, हा जो पहिला रेक्टँगल आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल त्याची जी विड्थ आहे पूर्ण ती किती आहे, 100 mm आहे. म्हणजे त्याला आपण B1 असे म्हणू शकतो, 100 mm. आणि त्याची जी डेप्थ आहे बघा, हाईट, हा पहिला रेक्टँगल कन्सिडर केलेला आहे आपण. त्याची जी हाईट आहे त्याला आपण डेप्थ असं म्हटलं होतं, त्याला आपण नाव देऊ टाकू D1. म्हणजे हे झालं B1, हे झालं D1. तसंच दुसऱ्या रेक्टँगलसाठी बघा, हॉरिझॉन्टल साईड ही वाली, बरं छोटी वाली, ती किती इथं साईडला दिलेली बघा अशी. हे जो गॅप दिलेला आहे 8 mm चा आहे. तर हा झाला त्याच्यासाठी B2, 8 mm चा. आणि त्याची जी डेप्थ आहे बघा, दुसरा रेक्टँगल इथपासून ते इथपर्यंत आहे बघा, इथून इथपर्यंत एवढा हा जो आहे यो सेकंड रेक्टँगल आहे. तर याची जी डेप्थ इथं साईडला दिलेली आहे बघा, त्याला म्हणू आपण D2. त्याला म्हटलं आपण D2. आणि त्याच्यानंतर 3 नंबरचा रेक्टँगल, यो 3 नंबरचा रेक्टँगल वरती, तर त्याची जी विड्थ आहे ही झाली बघा विड्थ B3 पूर्ण इथपर्यंत, आणि त्याची डेप्थ ती इथं दिली बघा, ही झाली आपली D3. म्हणजे असे तिन्ही डेप्थ आणि तिन्ही विड्थ आपण इथं लिहून घेतले. तर सगळ्यात महत्त्वाचं काम हेच असतं बघा, कोणती पण डायग्राम होता सगळ्यात पहिले तुम्हाला त्याचे डायमेन्शन व्यवस्थित लिहून घ्यायचे, कन्फ्यूज व्हायचं नाही. आणि हे लिहून झाल्याच्या नंतर आपण याचा सगळ्यात पहिले काढत असतो एरिया. तर चला, सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे, एरिया कॅल्क्युलेट करणार आहे. A1, A2, A3 तीन एरिया इथं कॅल्क्युलेट करून घ्या बघा. B1 × D1 म्हणजेच की 100 × 10. नंतर B2 D2, आणि त्याच्यानंतर B3 D3. तर किती डायमेन्शन आहे बघा, 8 आणि 180. 8 × 180. आणि त्याच्यानंतर B3 D3. B3 ची व्हॅल्यू आहे 100 आणि त्याची डेप्थ आहे 10. त्याची डेप्थ दिलेली आहे 10. असं सगळ्यांचा एरिया आपण इथं लिहून घेणार. तर यो येतो बघा 1000 mm². त्याच्यानंतर यो सुद्धा 1000 mm². येणार बघा 1400 mm². चल, तिन्ही एरिया आपण सगळ्यात पहिले इथं लिहून घेतला. चालतंय बघा, सगळ्यात पहिली स्टेप होती आपली एरिया कॅल्क्युलेशनची. आणि त्याच्यानंतर लगेच इथं त्याचं टोटल सुद्धा करून घेऊ, ज्याला आपण टोटल एरिया कॅपिटल ए असं डिनोट करतो. ते लिहितो बघा, कॅपिटल ए, A1 + A2 + A3 तिघांची बेरीज करायची बघा. 1000 1000 1000 असे झाले 3440 mm². 3440 mm². हा आला आपला एरिया. आता त्यांनी आपल्याला फाईंड काय करायला लावलं ते एकदा बघू. तर बघा, ही आपली y ऍक्सिस दिलेली आहे, बरोबर. आणि इथं क्वेश्चन विचारलेलं आहे, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ऍक्सिस.
या वाय वाय ॲक्सिसवरती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायची. जेव्हा टी सेक्शन होतं तर इथं आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला यायचा, परंतु इथं आता काय झालेलं आहे बघा, सिमेट्रिक नाही आहे. हा जर सेक्शन आपण असा कट केला तर हा भाग तुम्हाला एक्स्ट्रा दिसतोय, असाच भाग या लेफ्ट साईडनं नाही आहे, म्हणजे ही डायग्राम सिमेट्रिक नाही आहे. आणि सिमेट्रिक नसते आणि जर आपल्याला तिथं मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वापरावं लागतं पॅरलल ॲक्सिस थेरम. का बरं? कारण की हा जो रेक्टँगल आहे याची जर तुम्ही सेंट्रोइडल ॲक्सिस बघितली तर ती इथं कुठतरी येणार अशा टाईपमध्ये y1 y1, परंतु या दोघांची जी ती एकच राहील. ही जी दिलेली आहे ही बघा, दुसऱ्या रेक्टँगलची सेंटर लाईन आणि तिसऱ्या रेक्टँगलची ती एकच येणार, परंतु हा जो आहे y1 y1 नावाची, बरोबर, पहिल्या रेक्टँगल साठीची ही जी सेंट्रोइडल ॲक्सिस आहे ही थोडीशी साईडला सरकलेली आहे, म्हणजे मेन ॲक्सिस पासून ही साईडला, याचा अर्थ ही डायग्राम सिमेट्रिक नाही आहे. मग अशाच वापरावं लागतं पॅरलल ॲक्सिस थेरम. मग त्याच्यासाठी आपण सर्वात अगोदर प्रत्येकाचं सेंट्रोइडल डिस्टन्स आपण इथं काढून घेऊ आणि वाय वाय काढण्यासाठी आपल्याला जे सेंट्रोइडल डिस्टन्स राहतं तो राहतो आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू x1 x2 आणि x3. तर चला आपण सगळ्यात पहिले काय करू, x1 x2 आणि x3 आपण इथं काढून घेऊ. आता x1 x2 x3 म्हणजे काय, तर पहिल्या रेक्टँगलचं सेंटर, दुसऱ्या रेक्टँगलचं सेंटर, तिसऱ्या रेक्टँगलचं सेंटर लेफ्ट साईड पासून, लेफ्ट कॉर्नर पासून. मग सगळ्यात लेफ्ट कॉर्नर कोणता आहे आपलं इथं, तिथं दाखवून घेऊ बघा. ही जी लाईन आहे ही आपली लेफ्ट लाईन आहे बघा, सगळ्यात ही एक्स ॲक्सिस आहे आणि ही वाय ॲक्सिस आहे, अशा टाईपनं. तर इथून आपल्याला हे सगळे डिस्टन्स मोजायचे, इथून पुढे आपल्याला डिस्टन्स मोजायचे. तर सगळ्यात अगोदर मग आपल्याला यो गॅप माहिती पाहिजे. इथं जो गॅप यो पडलेला आहे यो कितीचा आहे, कारण की आपल्याला सगळे डिस्टन्स या लेफ्ट लाईन पासून असे पुढं मोजायचे एक्स मध्ये. तर आपल्याला माहिती आहे की एक्स साठी फॉर्म्युला तर आपल्याकडे b/2 आहे, परंतु तो जो रेक्टँगल आहे बघा, त्या रेक्टँगल पासून एवढा गॅप मागं आपल्याला ते ऍड करावं लागतं, बरोबर आहे. आपण मेकॅनिक्स मध्ये सुद्धा शिकलो होतो की जेव्हा केव्हा तुम्ही एखादी डायग्रामचा सेंट्रोइड काढणार, बरोबर, वाय काढत असतील तर त्याच्या खालचं डिस्टन्स ऍड करा आणि एक्स काढत असतील त्याच्या लेफ्ट साईडचं डिस्टन्स त्यामध्ये ऍड करायचं, जे की हाफ डिस्टन्स असतं त्याच्यामध्ये फॉर्म्युलानुसार. रेक्टँगलचा फॉर्म्युला हाफ असतो 1/2, तर त्याच्यामध्ये आपण इकडचं डिस्टन्स ऍड करू. आता हे डिस्टन्स बघावं लागेल आपल्याला किती आहे, तर त्यासाठी इकडच्या साईडला बघायचं, तिथं 46 लिहिलेलं आहे. आता इथं थोडंसं डायमेन्शन त्यांनी या साईडनं न देता या साईडनं दिले अजून कन्फ्यूज करण्यासाठी, तर तिथं नीट लक्ष द्यायचं आहे बघा. पूर्ण जे ते 100 mm आहे, हे 46 आहे. हा रेक्टँगलचा गॅप 8 mm चा आहे, बरोबर. बघा ही जी लाईन आहे पूर्ण ही 100ची आहे, बरोबर. त्याच्यानंतर इथपर्यंत 46 आहे, या मधला गॅप 8चा आहे, मधला गॅप कितीचा आहे 8चा, आणि आपल्याला या साईडचा पाहिजे. आता जर इकडून 46 असेल, हे 8 असेल, या दोघांची बेरीज केली तर ते होणार 54, म्हणजे उरले किती, परत एकदा इथं 46च उरले. किती उरले 46, म्हणजे इकडचा गॅप 46, इकडचा गॅप पण 46. तर गॅप कितीचा आहे तो 46चा आहे, तो इथं लिहून घेऊ आपण. हे जे गॅप आहे यो 46 mm चा आहे. किती mm चा आहे 46 mm चा आहे. तर चल आता आपण सुरू करू. बघा यो पहिला रेक्टँगल, यो पहिला रेक्टँगल, याची जी विड्थ आहे ती चेक करा किती आहे. फक्त बघा डायमेन्शन कडे लक्ष द्या. एक्स काढत असताना हाफ डिस्टन्स घ्यायचा, हॉरिझॉन्टलच्या हाफ. आपण x1 कडे लक्ष देऊ पहिले, नंतर हे वाटलंच तर मिटून घेतो. आपल्याला पहिले x1 काढायचं आहे, नीट लक्ष द्या बघा. x1 काढायचं आहे तर पहिला रेक्टँगल, हा पहिल्या रेक्टँगलची विड्थ किती 100, पहिल्या रेक्टँगलची विड्थ किती आहे 100, तर 100च्या हाफ करणार. हे केलं 100च्या हाफ, आपण इथपर्यंत आलो, हाफ केलं म्हणजे. आता यो गॅप भरायचं, यो गॅप कितीचा आलेला आहे 46, यो गॅप कितीचा आहे 46चा. हे केले त्याच्यामध्ये प्लस 46 ॲड, तर बघा 100/2 50 होते, 50 + 46 येणं 96 mm. यो आला आपला 96 mm. त्याच्यानंतर सेकंड रेक्टँगल आपल्याला काढायचं आहे x2. सेकंड रेक्टँगलसाठी आपल्याला काढायचं आहे x2. तर x2 साठी बघा, हा सेकंड रेक्टँगल, सेकंड रेक्टँगलची विड्थ किती आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स, फक्त हॉरिझॉन्टल बघायचं, वर्टिकल बघायचं नाही, कारण की आपण x काढत आहे, बरोबर. तर बघा हॉरिझॉन्टल डिस्टन्स 8 mm, तर इथं लिहिणार मी 8च्या हाफ घ्या, 8 mm च्या हाफ प्लस बघा लेफ्ट साईडचं डिस्टन्स किती 46, लेफ्ट साईडचं किती आहे 46, तर याच्यामध्ये प्लस 46 आपण ऍड केले. बघा यो सेकंड रेक्टँगल आहे, सेकंड रेक्टँगलच्या बाजूचा गॅप 46चा आहे, तेवढे आपण ऍड करणार. 8 च्या अर्धे 4 आणि त्याच्यामध्ये प्लस 46 केले तर 50 mm.
आणि तिसरा रेक्टँगल बघा त्याची विड्थ पूर्ण 100, ती ऑलरेडी लेफ्ट कॉर्नरला टच आहे. तिसरा रेक्टँगल त्याची विड्थ 100, ऑलरेडी तो लेफ्ट कॉर्नरला टच आहे. तर जेव्हा आपण x3 काढणार 100/2 तर करणार, पण त्याच्या भाग काही नाही बघा. यो 46चा गॅप दुसऱ्या आणि पहिल्या रेक्टँगल साठी होता. तिसऱ्या रेक्टँगलला काहीच गॅप नाही, तो ऑलरेडी टच आहे y ऍक्सिसला. तर इथं आलं आपलं 50 mm. तर असं आपण x1 x2 x3 इथं काढून घेतलं आणि लगेच आपण याच्यावरून x बार सुद्धा इथं फाइंड आउट करून घेऊ. तर बघा x बार काढायचा आहे. फॉर्म्युला आहे आपला a1 x1 a2 x2 a3 x3 डिवाइड बाय टोटल एरिया A. मग इथं व्हॅल्यू फिलअप करा. बघा A1 आहे 1000 mm स्क्वेअर. बघा A1 1000, x1 आहे 96, A2 ची व्हॅल्यू 1440 1440 आणि त्याचा जो x2 आहे तो दिलेला आहे 50 mm. तो दिलेला आहे 50 mm म्हणजे आलेला आहे 50 mm आपण फाइंड केलेलं आहे. तिसरा एरिया परत 1000. बघा तिसरा एरिया परत 1000, त्याचा x3 50 mm आणि डिवायडेड बाय 3440. तर इथून आपल्याला कोणची व्हॅल्यू भेटणार x बारची फ्रॉम y ऍक्सिस म्हणता येईल किंवा लेफ्ट कॉर्नर. तर आता याला कॅल्सीमध्ये फिलअप करा, कॅल्सीमध्ये पुट करा. तर तुम्हाला x बारची व्हॅल्यू भेटेल इथं 63.37. आता मी ऑलरेडी सॉल्व करून ठेवले कॅल्सीमध्ये. फ्रॉम y ऍक्सिस असं म्हणता येईल आपल्याला. x बारची व्हॅल्यू आलेली 63.37. तर यो भेटला आपल्याला x बार. आता x बार भेटल्याच्या नंतर ही जी ऍक्सिस होती बघा y1 y1 y2 y2 y3 y3, आता इथे लिहिलं नाही पण ही y2 आहे आणि ही y3 आहे. तर आता इथं आपल्याला पॅरलल ऍक्सिसचा वापर करावा लागणार आहे. का बरं पॅरलल ऍक्सिस थेरम वापरावा लागणार आहे? कारण की ऍक्सिस जी आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी डिस्टन्स आहे. आणि ते डिस्टन्स म्हणजे कोणता? तो h असतो. त्याला कशाने डिनोट केलेलं आहे आपण? h. तर त्यासाठी आपण सिंपल फॉर्म्युला सांगितलेला आहे की तुम्हाला समजा h1 काढायचं आहे, h2 काढायचं आहे आणि h3 काढायचं आहे. बरोबर. इथं काय करायचं आपल्याला? मॉडमध्ये x बार मायनस x1, x बार मायनस x2, x बार मायनस x3. सिंपल ट्रिक सांगितलेली आहे बघा. x बारची व्हॅल्यू मायनस x1, x बारची व्हॅल्यू मायनस x2, x बारची व्हॅल्यू मायनस x3. असं सिंपल ट्रिक इथं सांगितलेली आहे की तुम्हाला h1 काढायचं आहे तर x1 ला मायनस करा, h2 साठी x2, h3 साठी x3. बरोबर. 1 नंबर 1 नंबर असा. तर x बारची व्हॅल्यू आलेली आपली बघा 63.37, 63.37 minus 96, 63.37 minus 50 आणि x3 होता परत इथं x बारची व्हॅल्यू 63.37 minus 50. तर इथं मॉड काढलेलं आहे बघा. मॉडचं मिनिंग काय आहे की तुमचं उत्तर नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचं. म्हणजे इथं आपण फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी असं लिहिलं. तुम्ही असं लिहू शकता x1 मायनस x बार म्हणजे मोठी व्हॅल्यू मायनस छोटी व्हॅल्यू. तर तसं लिहिण्याऐवजी आपण डायरेक्ट सिंपल लक्षात ठेवलं की x बारच्या व्हॅल्यूमधून प्रत्येकाला मायनस करा आणि फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू लिहा. तर पहिलं जे आन्सर आहे बघा ते येते सबट्रॅक्शन केल्यानंतर 32.63 mm आणि त्याच्यानंतर बाकीचे दोन येते 13.37 mm. 13.37 mm. तर यो आला आपला h1 h2 and h3. नंतर h1 h2 and h3 आपल्याला इथं काढायचं आहे i y y. काय विचारलं त्यांनी आपल्याला? i y y विचारलेलं आहे. इथे म्हणणार बाय पॅरलल ऍक्सिस थेरम. कोणता थेरम वापरावा लागणार आहे आपल्याला? पॅरलल ऍक्सिस थेरम. का बरं पॅरलल ऍक्सिस थेरम? तर आपली जी ऍक्सिस आहे ती शिफ्ट झालेली आहे. म्हणजे मेन ऍक्सिस आणि जी विचारलेली त्याच्यामध्ये काही ना काहीतरी गॅप आहे त्यासाठी. मग बघा आपल्याला आय वाय वाय इथं फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला करावं लागेल आय वाय वाय 1 प्लस a1 h1 स्क्वेअर, तो पहिला रेक्टँगल. तसंच आय वाय वाय 2 प्लस a2 h2 स्क्वेअर आणि तसंच तिसऱ्यांदा परत एकदा प्लस आय वाय वाय 3 प्लस a3 h3 स्क्वेअर. असं
तिन्हीसाठी. आणि आपल्याकडं आय वाय वायचा फॉर्म्युला ऑलरेडी आहे DB क्यूब बाय 12. तर D1 B1 क्यूब बाय 12 प्लस A1 H1 स्क्वेअर, रेक्टँगल आहे बघा यो, प्लस परत एकदा D2 B2 क्यूब बाय 12 प्लस A2 H2 स्क्वेअर आणि परत एकदा D3 B3 क्यूब बाय 12 प्लस A3 H3 स्क्वेअर. इथं आपण आता व्हॅल्यू पुटअप करू बघा. आपली जी व्हॅल्यू होती तर फर्स्ट रेक्टँगलसाठी आता तुम्ही ड्रॉ केलेलं आहे त्याच्यामध्ये बघा मी इथं डायरेक्ट लिहितो होता. नंतर बघा आपली जी डायग्राम होती, पहिला रेक्टँगल जो होता त्याची डेप्थ होती 10 आणि त्याची जी विड्थ होती ती 100 होती. 100 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस एरिया होता 1000 आणि H1 किती बघा 32.63 त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज प्लस हे तुम्ही सेपरेट सुद्धा काढू शकता किंवा पूर्ण नंतर एक सोबत पी पुट केलं तरी पण काही अडचण नाही. त्याच्यानंतर दुसरी जी होती, दुसरा डायग्राम जो होता, विड्थ होती 8 आणि डेप्थ होती 180. तर इथं लिहिणार मी 180 इंटू 8चा क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A2 H2 स्क्वेअर. A2 होता त्याचा 1440 1440 आणि H2 ची व्हॅल्यू किती आलेली बघा आपली 13.37 चा स्क्वेअर प्लस D3 B3 क्यूब बाय 12. आता D3 B3 म्हणजे परत तो वरचा रेक्टँगल 10 इंटू 100 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A3 होता त्याचा 100 आणि H3 होता 13.37 चा स्क्वेअर. असा आपण बघा व्यवस्थित प्रकारे प्रत्येक व्हॅल्यू इथं पुटअप केली आणि आपल्याला लास्टला फाइंड आउट करायचं आहे फायनल आन्सर त्याचा IYY. तर याला तुम्ही कॅल्सीमध्ये पुट करा, ॲज इट इज पुट करा बघा, जशाल तसं, काही त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नाही. फक्त इथं व्यवस्थित लक्षात ठेवा बघा, तुम्हाला जर पूर्ण पुट करता येत नसेल एक सोबत कॅल्सीमध्ये तर तुम्ही पहिले ही जी ब्रॅकेट आहे हे सॉल्व करा, याचा आन्सर काढा. ही जी ब्रॅकेट आहे हे सॉल्व करा, याचा आन्सर करा. ही जी ब्रॅकेट आहे ते लिहून घ्या आणि नंतर तिघांची बेरीज करा. इथं डायरेक्ट लिहितो आता, ऑलरेडी याला सॉल्व करून ठेवले. त्याचं उत्तर आहे ना 3.175 इंटू 10⁶ आणि युनिट असतं mm⁴. मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट असतं mm⁴. तर हे आलं आपलं याचं फायनल आन्सर. फक्त कॅल्सीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे पुटअप करताना व्यवस्थित पुट करा. आणि ही डायग्राम जी होती बघा, सर्वांना समजली असेल की ही जी डायग्राम होती सिमेट्रिक नव्हती, म्हणून आपल्याला इथं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरावा लागला. तर अशा स्टेपचे क्वेश्चन जे व्हरायटीमध्ये काही ना काहीतरी चेंज केलं राहते बघा, की डायग्राममध्ये काहीतरी एक्स्ट्रा ॲड करणार, काहीतरी वेगळा पॉईंट त्याच्यामध्ये ॲड करून तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की पॅरलल ॲक्सिस थेरम शिकताना कॉन्सेप्टकडे जास्त लक्ष द्या, की आपण का बरं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरलो. मी तुम्हाला वारंवार व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की का बरं आपण इथं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. सर्वात मेन पॉईंट आहे की तो का वापरला हे जर समजलं तर तुम्हाला डायग्राममध्ये किती पण चेंजेस केले तरी तुम्हाला ते सॉल्व करता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.